रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणापुढे शांती ब्रह्म एकनाथ त्यांचं थोडक्यात चरित्र सादर करणार आहे. आज नाथषष्ठी आहे. एकनाथ हे एकनाथ होते म्हणून ते सनाथ होते. आम्ही तुम्ही अनेक नाथ आहोत म्हणून अनाथ आहोत. नाथांच्या घरी पंढरीनाथांनी 20 वर्ष काम केलं. काही 36 वर्ष म्हणतात, पण 12 वर्ष नाथांच्या घरी पाणी वाहिलं. हे आम्ही नेहमी सांगत आलेलो आहोत. श्री एकनाथ सदणी माधवजी सर्व काम हे करीतो. घासी स्वकरे चंदन गंगेचे पाणी कावडे भरितो. असे ते नाथ. त्यांच्या हरिपाठातला अभंग ऐका. हरिमुखी गाता हरपली चिंता. ध्रुपद आहे आणि ध्रुवपद आहे. ते महत्त्वाचा जो विषय असतो तो ध्रुवपदामध्ये असतो. त्याची सुरुवात अशी आहे पहिल्याच अभंगाची. हारेचे या दासा हारे दाही देशा. भावे जैसा तैसा हरी एक. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरीची या दासा हरी दाही दिशा. जेव्हा नाथ महाराज कावडीवरून पाणी घेऊन चालले होते रामेश्वरला, बाकीचे जे कापडी होते कावडीवाले ते काय गाढवाला पाणी पाजायला तयार नाहीत. जेव्हा नाथांची कावड तिथे गेली आणि मग त्या कैकाडींनी सांगितलं, बाबा हे गाढवाला पाणी पाज रे बाबा. नाथ महाराजांनी त्या गाढवाची तडफड पाहिल्याबरोबर त्या कैकाडीने सांगण्याच्या अगोदरच कावड खाली नाथांची आली आणि नाथांनी त्या गाढवाला पाणी पाजलं. असे ते हरीचे दास. त्यांना गाढवातसुद्धा रामेश्वर दिसला आणि तेच नाथ महाराज म्हणतात, हरीचे या दासा हरे दाहे देशा. भाव जैसा तैसा हरी एक. हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ महाराज म्हणतात हरिमुखी गाता सगळ्या चिंता नाहीशा होतात आणि त्या नाही मागुता जन्म घेणे. त्याला पुनर्जन्म नाही. सगळे दुःख नष्ट होतात. कारण जन्म घ्यावा लागतो तो कसा. नाथ महाराज पुढे म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना असेल तसा जन्म मिळतो. जड भरत राजा हरणी गर्भी गेला. घाला तो घातला वासनेने. तेव्हा जेव्हा अंते मतीही सागतीही असा न्याय आहे. मरताना जी आपली वासना राहते तसा पुढचा जन्म मिळतो. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण ती वासना जर हरिरूप झाली तीच झाली अंगे हरिरूप. हरिरूप झाले जाणणे हरपले. नेन नेते गेले हरीच्या ठाई. हरिरूप झालं एकदा की सगळं जाणणं हरपतं. नेणं नाही ते हरीच्या पायावर विलीन होतं आणि मनुष्य आनंदरूप होतो. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी. एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी आणि एका जनार्दनी हरी बोला. नाथ महाराज म्हणतात हरी हरी म्हणा. सगळे तुमच्या चिंता क्लेश दुःख हे सगळं नाहीसं होईल. असे हे शांती ब्रह्म नाथ महाराज. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. असे नाथ महाराज. समता मानवता एकात्मता हरिजनाचं मूल त्या काळामध्ये कडेवर घेतलं. त्याचे पाय पोळत होते आणि ते तडफडत होतं. नाथांनी वर उचलून घेतलं. सनातनींनी आणि परंपरावाद्यांनी बहिष्कार टाकला, पण नाथ महाराज त्याला घाबरले नाहीत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तुकोबरायांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे नाथ महाराजांचं वागणं होतं. खांब दिला भागवत जनार्दनी एकनाथ. खांब दिला भागवत. आपल्या ज्ञानमंदिराला भागवत धर्म ज्ञानमंदिराला भागवतासारखा जर भक्कम खांब दिला असेल तर नाथ महाराजांनी दिला. ज्ञानेश्वरीचे संपादक आणि प्रकाशक नाथ महाराज. त्यांचं काय काय सांगावं नाथ महाराजांचं. तेव्हा या नाथषष्ठीच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रणाम. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही
त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.